आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यातील 1200 MRI मशीन्सला हेलियम टंचाईचा फटका, कतारमधून भारताला होणारा 80% हेलियम पुरवठा खंडित, मेंदू, मणक्याचे आजार आणि कॅन्सरच्या सूक्ष्म निदानामध्ये अडचणी येणार। पुरवठा झाला नाही तर वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढू शकते, कारण MIR मशीनमध्ये हेलियम 40% कमी झाल्यास कोट्यवधीचा सुपर कंडक्टर मॅग्नेट कायमचा निकामी होतो। कार्डधारकांना प्रत्येकी पाव लिटर रॉकेल, कारण 8 लाख लिटरची गरज, मंजूर फक्त 84,000 लिटर। पुरवठा विभागासमोर रॉकेल वितरित करण्याचे आवाहन। गरजेच्या तुलनेत केवळ 10% रॉकेल मंजूर करण्यात आली असून त्यामुळे पुरवठा विभागासमोर रॉकेल वितरणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे। युद्ध आणखीन भडकणार, बंडखोर हुती आणि हिजबुल्ला गट उघडपणे इराणच्या बाजूने उभारले। इराणमध्ये धार्मिक नेत्यांकडून आता अण्वस्त्रे बनवण्याची मागणी जोर धरू लागली। इराणने आधीच अण्वस्त्र निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमच्या संवर्धनाची पातळी वाढवलेली आहे। प्लायवूड आणि लॅमिनेटच्या किमतीत मोठी वाढ, जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम, कच्च्या मालाचा तुटवडा, विदर्भातील 2,500हून अधिक व्यापारी प्रभावित। बाजारातील आकडेवारीनुसार WPC आणि PVC बोर्डच्या किमतीमध्ये 25% वाढ झाली आहे, तर वॉटरप्रूफ प्लायवूडच्या किमतीमध्ये 10 ते 15% वाढल्या, तर लॅमिनेटच्या दरात देखील सुमारे 10% वाढ झाली आहे। गॅस संकट, सरकारमध्येच गोंधळ, मुख्यमंत्री म्हणाले राज्यात पुरेसा साठा, तर भुजबळ यांचं मत आहे 3 महिन्यांनी सिलेंडर बंद होणार। भुजबळ म्हणाले की PNG गॅस सध्या स्वस्त आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। येत्या 3 महिन्यात LPG बंद होण्याची शक्यता लक्षात घेता PNG जोडण्यांची संख्या वाढवली गेली पाहिजे। सोयगाव तालुक्यात महाडीबीटीचा खेळखंडोबा योजना ऑनलाईन आणि शेतकरी ऑफलाईन। डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया रखडली, आधुनिक शेतीची स्वप्ने अधांतरी, बळीराजाची कोंडी। डिसेंबर नंतरच्या अर्जांना पूर्वसंमती देण्याचा टॅब राज्यस्तरावरून बंद असल्यामुळे सध्या नवीन पूर्वसंमती देता येत नाहीत। मात्र ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीच पूर्वसंमती मिळाली आहे त्यांच्या साहित्याची तपासणी करून अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या अटीशीतील पशुपालकांना मोठा दिलासा, जनावरे, कोंबड्यांसाठी मदतीच्या रकमेमध्ये वाढ। नवीन निकषानुसार पडझड आणि नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी 3,000 रुपयांची मदत, तर मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37,500 रुपयांची मदत, तर ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी 32,000 रुपये मिळणार। अमरावती जिल्ह्यात सावकारीचे वाढते महाजाळ, शेतकऱ्यांची धाव सावकारांकडे, 2.34 लाख 348 कोटींचे कर्ज वाटप। देशात लवकरच महागाईचा भडका, पश्चिम आशियाई युद्ध संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका। नाशिक जिल्ह्यात अनेक गावात पोहोचलं नाही जलजीवनचं पाणी, येवला तालुक्यातील 16 गावे आणि 7 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा। हर घर योजनेअंतर्गत तालुक्यातील 124 गावांमध्ये 48,515 नळ जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। नाशिक जिल्ह्यात सरपणासाठी रखरखत्या उन्हात भटकंती, उज्ज्वल योजना बासनात, महिलांची डोक्यावर मुळ्या घेऊन पायपीट, महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचा त्रास। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात देखभालीअभावी अनेक हातपंप बंद, 1243 पैकी फक्त 856 बारमाही चालू। दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे थकीत रक्कम जमा करावी। हातपंपांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेली वार्षिक वर्गणी न भरल्यामुळे तब्बल 76 ग्रामपंचायतीकडे सुमारे 20 लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे आणि यामुळे दुरुस्तीची कामे ठप्प झाली आहेत। दूध उत्पादकांपुढे आव्हानांचा डोंगर, पशुखाद्याचे वाढते दर, हिरवा चाऱ्याची कमतरता आणि गायींच्या प्रजननासंबंधी वाढत्या अडचणींमुळे दूध व्यवसाय तोट्यात जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। अमरावती जिल्ह्यात 73,000 खातेदारांचे 798 कोटींचे पीक कर्ज थकीत, कर्जमाफी जिल्हा बँकेची सद्यस्थिती, नियमित 49,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा। 31 मार्च आल्यामुळे कर्ज भरावे की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, मात्र कर्जाचा भरणा न केल्यास व्याजमाफीपासून शेतकरी वंचित राहणार आहेत। 1 तारखेपासून रशियाची पेट्रोल विक्री बंद, बंदी केवळ काही आठवड्यांसाठी नव्हे तर तब्बल 4 महिने म्हणजेच 31 जुलैपर्यंत टिकण्याची शक्यता आहे।
बारामती शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका. द्राक्ष डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतीवर हवामान बुरशीजन्य रोगांची टांगती तलवार. भाजीपाला धान्य आणि फळबागांवर विविध रोगांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची भीती. एपीएमसी मार्केटमध्ये मिरचीला महागाईचा तडका. हंगामा उशीर चालू झाल्यामुळे आवक घटली, मागणी वाढली. मागील वर्षी याच हंगामामध्ये 15 ते 20 गाडी आवक होती. सध्या एपीएमसी मध्ये मिरचीची आवक दररोज 10 ते 12 गाडी इतकी आहे. आणखीन 2 जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी केली पार. भारतीय नौदलाकडून एस्कॉर्ट करत 7 लवकरच भारतात दाखल होणार. आतापर्यंत 9 जहाजे सुरक्षितपणे देशात पोहोचली. अलीकडेच पाईन गॅस आणि जग बसंत यासारख्या भारतीय जहाजांनी या महत्त्वाच्या जलमार्गाला यशस्वीरित्या पार केला आहे. सरकारी पेट्रोल पंपांवर केरोसिन मिळणार. पीएनजी उपलब्ध असेल तिथे एलपीजी मिळणार नाही. सरकार केवळ अधिकृत डीलरच्या मार्फत केरोसिनचे वाटप करेल. सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर केरोसिनची उपलब्धता केली जाईल. 31 मार्चपर्यंत UDI लिंक करा, अन्यथा योजना बंद होणार. दिव्यांग लाभांसाठी UDID आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक. UDID हे दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून दिले जाणारे एक ओळखपत्र आहे. या कार्डमध्ये दिव्यांगत्वाची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असते. निफाड उपबाजाराचे स्वर्गीय अजितदादा पवार नामकरण. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा ऐतिहासिक निर्णय. वायद्यांचे फ्युचर वर्षभर लांबणीवर. सेबीचा निर्णय. 7 शेतीमालांच्या वायदेबंदीला 6व्यांदा मुदतवाढ. सरकारने 7 शेतीमालांच्या वायद्यांवरील बंदीला 1 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. बिगर बासमती तांदूळ, मूग, गहू, हरभरा आणि सोयाबीनसह सोया तेल आणि सोया पेंट, कच्चे पाम तेल तसेच मोहरीसह मोहरी तेल आणि मोहरी पेंटचे वायदे 31 मार्च 2027 पर्यंत बंद राहतील अशी अधिसूचना सेबीने काढली आहे. आणि त्यामुळे डिसेंबर 2021 मध्ये लागू झालेली वायदेबंदी सलग 6व्या वर्षी देखील कायम राहणार आहे. 45,000 रुपये रोख द्या आणि नावापुढे डॉक्टरेट लावा. ऑनररी डॉक्टरेटचा बाजार. घरपोच समारंभामध्ये प्रदान करण्याचे दर वेगवेगळे. दिल्लीत होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहून ऑनररी डॉक्टरेट घेतल्यास 65,000 रुपये लागतील, तर घरपोच ऑनररी डॉक्टरेट घेतल्यास 45,000 रुपये मोजावे लागणार. अमेरिकेचे सैन्य दाखल. इराणचा इशारा. सौदीतील लष्करी तळावर इराणचा हल्ला. 15 अमेरिकी सैनिक जखमी. जहाजालाही लक्ष्य केलं. इराणचे दावे अमेरिकेने फेटाळले, तर इस्रायलच्या 50 लढाऊ विमानांचा एअर स्ट्राईक. अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणी टार्गेटवर. यवतमाळ जिल्ह्यात भांडे वाटपाचे झाले तरी काय? प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळेना. 16 तालुक्यांमधील 1 लाख कामगारांपुढे पेच. तोडगा निघालाच नाही. ग्रामीण भागात डीजेचा आवाज वाढला. यात्रा जत्रा हंगामातील मिरवणुकांमध्ये जोर. आवाजाने नागरिक त्रस्त. डीजे मालकांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. निफाडला द्राक्ष बागांचे 50% नुकसान. हवामानाचा परिणाम. कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.